नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शरद आव्हाड। आज आपल्या जो काही व्हिडिओचा टॉपिक आहे त्याचा विषय आहे वाचन साहित्य संग्रह विकास, कलेक्शन डेव्हलपमेंट पॉलिसी ऑफ लायब्ररी। विद्यार्थी मित्रांनो, ग्रंथालयातील वाचन साहित्य संग्रह करत असताना वाचन साहित्य संग्रह ज्यावेळेस आपण ग्रंथालयामध्ये करत असतो त्यावेळेस ग्रंथालय व्यवस्थापनातला तो एक महत्त्वाचा भाग असतो किंवा घटक असतो। वाचन साहित्य संग्रह ज्यावेळेस आपण ग्रंथालयामध्ये करत असतो त्यावेळेस वाचकांची मागणी आणि वाचकांची गरज विचारात घेऊन एकंदरीत ग्रंथालयातील बजेट या गोष्टीचा विचार करून चांगलं दर्जेदार वाचन साहित्याचं उपार्जन केल्यास किंवा ॲक्विजिशन केल्यास एक चांगल्या प्रकारे वाचकाभिमुख ग्रंथालय सेवा देण्यासाठी या वाचन साहित्य संग्रहाचा उपयोग होतो। आता जर मित्रांनो बघितलं तर मुद्रण कलेचा शोध लागलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचं मुद्रणासाठी तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहेत, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे, वाचन साहित्याच्या निर्मितीचे प्रमाण वाढलेले आहे। असे वाढत असलेले वाचन साहित्य कुठलेही ग्रंथालय सर्वच वाचन साहित्य विकत घेऊ शकत नाही। मग आपल्या वाचकांच्या गरजेनुसार, आपल्या वाचकांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण कोणतं वाचन साहित्य विकत घ्यायला पाहिजे आणि ते वाचकांपर्यंत पोहोचून वाचकांची मागणी आणि गरज पूर्ण करता आली पाहिजे, यासाठी ग्रंथपालांना किंवा ग्रंथालयातील जे काही पॉलिसी मेकर असतील, ग्रंथालयीन कर्मचारी असतील, या सर्वांना वाचन साहित्याचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे। वाचन साहित्याचे ज्यावेळेस आपण प्रकार बघतो त्यामध्ये प्रथमतः ग्रंथ, त्या ग्रंथाचे देखील काही उपप्रकार पडतात। एक खंडात्मक किंवा बहुखंडात्मक ग्रंथ, त्यानंतर साधा ग्रंथ किंवा संमिश्र ग्रंथ। साधा ग्रंथ म्हणजे एक लेखकाने लिहिलेला ग्रंथ, संमिश्र म्हणजे एक किंवा एकापेक्षा अनेक लेखक ज्यावेळेस ग्रंथ लिहितात त्यावेळेस तो संमिश्र ग्रंथ या प्रकारात मोडतो। त्यानंतर सामान्य ग्रंथ, दुसरा वाचन साहित्याचा प्रकार आहे ते म्हणजे नियतकालिक। नियतकालिक म्हणजे नियमित कालाने प्रकाशित होणारे जे काही प्रकाशन साहित्य असतं त्याला नियतकालिक असे म्हणतात। त्या नियतकालिकामध्ये देखील एक कालिक आणि नियतकालिक असे प्रकार पडतात। कालिकामध्ये जे काही एअरबुक म्हणजे स्टेटमेंट्स एअरबुक, इंडिया रेफरन्स अॅन्युअल, दास्तानेच वार्षिक, प्रकाशन डायरी यासारख्या प्रकाशनांचा कालिक या सदरामध्ये समावेश होतो। यानंतर शासकीय प्रकाशने, त्यानंतर कायदे मंडळ, न्याय मंडळ, विधी मंडळ, मंत्रालयातील वेगवेगळ्या कामकाजाचे जे काही कामकाजाच्या माध्यमातून जे प्रकाशनं प्रकाशित केले जातात ते सुद्धा एक वाचन साहित्य शासकीय प्रकाशनांमध्ये मोडते। यानंतर शोध निबंध, प्रबंध, जे रिसर्च पेपर किंवा जे काही थिसिस असतात ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं वाचन साहित्य असतं। यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे, आस्थापनांचे वार्षिक अहवाल प्रकाशित होतात ते देखील एक वाचन साहित्य असतं। यानंतर पुस्तिका, जे काही मॅन्युअल्स असतात त्या सुद्धा वेगवेगळ्या संस्थांमार्फत प्रकाशित केले जातात। त्याला एक मर्यादा दिलेली आहे, 49 पृष्ठांपर्यंत जे पुस्तिका प्रकाशित होतात त्या या सदरामध्ये मोडतात। यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शोध लागतात त्या शोधांचं ज्यावेळेस डॉक्युमेंट पब्लिश केलं जातं ते पेटंट देखील एक प्रकार आहे। मानके, प्रमाणके आणि व्यापारी वाङ्मय, जे ट्रेड लिटरेचर आपण म्हणतो, एखाद्या उत्पादनाची व्यावसायिक आपल्या वापरकर्त्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी व्यापारी वाङ्मयाचा उपयोग होतो। यानंतर नकाशे, नकाशा संग्रह आणि पृथ्वीगोल, यानंतर पुढचे छायाचित्रे आणि रेखाचित्र, हे देखील एक वाचन साहित्याचा प्रकार आहे। सूक्ष्म स्वरूपातील प्रलेख, जे काही स्टोरेज टेक्नॉलॉजीसाठी वेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञान वापर जातं ते सुद्धा यामध्ये समाविष्ट केले जातं। आणि शेवटचा म्हणजे दृकश्राव्य साधने आणि प्रलेख। असे वाचन साहित्याची निवड करत असताना योग्य वाचन साहित्याची निवड होण्यासाठी हे सर्व प्रकारच्या वाचन साहित्याचे प्रकार ग्रंथपालांना ज्ञात असणे आवश्यक आहे। यानंतर वाचन साहित्य निवडीची तत्वे। वाचन साहित्य निवड करत असताना त्या निवड करणारी व्यक्ती जी काही ग्रंथपाल आहेत त्यांना विचाराची एक मानसिक बैठक असली पाहिजे, वैचारिक व्यक्तिमत्वाची जडणघडण असली पाहिजे। ते वाचन साहित्य निवड करत असताना एक व्यापक विस्तृत असा दृष्टिकोन असला पाहिजे आणि ह्या क्षेत्रातला आपल्याला व्यावसायिक अनुभव देखील असला पाहिजे। यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काही तत्व सांगितलेले आहेत। त्यामध्ये ड्युरीचे तत्व, म्हणजे त्या तत्वामध्ये वाचकाची गरज, वाचकाची आवड
आणि ग्रंथालयातील वाचकांच्या भविष्यातील बदलत जाणाऱ्या गरजा यानुसार वाचन साहित्याचा संग्रह केला पाहिजे. प्रत्येक वाचन साहित्याच्या ज्या काही वाचन साहित्यांच्या नवीन आवृत्ती प्रकाशित होत असतात, या नवीन आवृत्ती अपडेट असतात, त्या देखील खरेदी केल्या पाहिजे. आणि एकाच पुस्तकाच्या अनेक प्रती खरेदी करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज ग्रंथालयामध्ये वाढवल्या पाहिजे. ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेला निधी आणि वाचकांची मागणी आणि गरज विचारात घेऊन या तत्वानुसार वाचन साहित्याचा संग्रह केला पाहिजे. यानंतर ड्यूईची तत्वे. सर्वोत्तम वाचन साहित्य अधिकाधिक वाचकांकरिता कमीत कमी खर्चात उपलब्ध करून देण्याचं तत्व ड्यूई यांनी सांगितलेलं आहे. यानंतर मॅकॉलिनचं तत्व, मागणी आणि त्यानुसार वाचन साहित्याचा पुरवठा याचा उपयोग किंवा या तंत्रज्ञानाचा वापर वाचन साहित्याचा संग्रह करताना केला पाहिजे. यानंतर चौथं तत्व जे डॉक्टर S.R. रंगनाथन जे ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते आहेत, त्यांनी वाचन साहित्य हे वापरासाठी आहे. म्हणजे ग्रंथालयामध्ये घेतलेल्या वाचन साहित्याचा वापर झाला पाहिजे आणि जे वाचकांच्या मागणी आणि गरजेनुसार वाचन साहित्य आहे अशाच वाचन साहित्याचा संग्रह झाला पाहिजे असे डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी सांगितले आहे. वाचन साहित्य निवडीची काही साधने उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रचलित ग्रंथांच्या याद्या, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे करंट पुस्तकं पब्लिश होतात, नवीन पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या याद्या देखील प्रकाशित होत असतात. या माध्यमातून सुद्धा वाचन साहित्याची चांगली निवड करता येते. यानंतर वेगवेगळ्या विषयावरील ग्रंथसूची, वेगवेगळ्या भाषेतील राष्ट्रीय ग्रंथसूची, प्रादेशिक भाषेनुसार, विषयानुसार, लेखकांच्या नावानुसार ग्रंथसूची प्रकाशित होतात. या सुद्धा ग्रंथसूचीचा वापर वाचन साहित्याची निवड करताना केला पाहिजे. यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे काही नियतकालिक असतात किंवा वृत्तपत्र असतात, यामध्ये ग्रंथांचे ग्रंथ परीक्षण प्रकाशित होत असतात. यांचा देखील वापर पुस्तकांची निवड करत असताना केला पाहिजे. यानंतर राष्ट्रीय विशेष ग्रंथसूची अशा वेगवेगळ्या ग्रंथसूचींचा वापर केला पाहिजे. अशा पद्धतीने जर पुस्तकांचं ग्रंथोपार्जन किंवा ॲक्विजिशन केले तर चांगल्या प्रकारचा वाचन साहित्याचा संग्रह करता येईल. यानंतर ग्रंथांची निवड करत असताना, ग्रंथालयामध्ये वाचन साहित्याचं उपार्जन करत असताना काही पुस्तकं तर खरेदी केलीच पाहिजे. याशिवाय काही पुस्तकं देणगीच्या माध्यमातून वेगवेगळे स्पॉन्सर शोधून ग्रंथालयामध्ये उपलब्ध करता येतील का याचा देखील विचार केला पाहिजे. आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे, कुठलंही ग्रंथालय हे स्वयंपूर्ण नाही. यासाठी संघ तालिकेचा वापर करून, युनियन कॅटलॉगचा वापर करून, आपण रेफरल सर्व्हिसच्या माध्यमातून, इंटर लायब्ररी लोनच्या माध्यमातून काही वाचन साहित्य उपलब्ध करू शकतो का, डॉक्युमेंट एक्सचेंज करून काही वाचन साहित्य उपलब्ध करू शकतो का, याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. त्यानंतर वाचन साहित्य ग्रंथालयात आल्यानंतर त्याची दाखल नोंद वहीमध्ये व्यवस्थित नोंद केली पाहिजे. जे काही दाखल नोंद वहीची व्यवस्थित रकाने आहे त्यामध्ये वाचन साहित्याचं जे काही बिल आहे त्या बिलानुसार, त्याच्या सिक्वेन्सनुसार दाखल नोंद वहीमध्ये अचूक अशा पद्धतीने नोंद करून नंतर ते वाचन साहित्याचं ग्रंथोपस्कार किंवा प्रोसेसिंग केलं पाहिजे. मग प्रोसेसिंग मध्ये त्या वाचन साहित्यावरती वर्गीकरण, तालिकीकरण, त्या आता वेगळ्या ऑटोमेशनच्या माध्यमातून त्या पुस्तकांची डेटा एंट्री आणि ते पुस्तक दाखल नोंद करत असताना त्या पुस्तकाचं फिजिकल व्हेरिफिकेशन, त्या पुस्तकाची बांधणी, त्या पुस्तकातील पेजेस, मुद्रण या सर्व गोष्टी बारकाईने बघितले पाहिजे. यानंतर नियतकालिक विभाग, ज्या प्रकारे पुस्तकांचं ग्रंथोपार्जन होतं त्यातच किरकोळ बदल विचारात घेता खंड आणि अंक नियतकालिकाच्या बाबतीत या सर्व गोष्टींचा विचार करून चांगल्या प्रकारच्या वाचन साहित्याचा संग्रह केला पाहिजे. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो, वाचन साहित्य संग्रह विकास करत असताना ग्रंथांची किंवा वाचन साहित्याची निवड, वाचन साहित्याचं उपार्जन, ग्रंथालयातील वाचकांची गरज, ग्रंथालयातील वाचकांची मागणी, उपलब्ध निधी किंवा बजेट आणि चांगल्यात चांगलं दर्जेदार वाचन साहित्य आपल्या वाचकांच्या हातामध्ये कसं जाईल याचा वाचन साहित्य संग्रह विकासामध्ये या सर्व मुद्द्यांचा समावेश केला जातो. आपण असं सुरुवातीला आपण बघितलं, वाचन साहित्य संग्रह विकास ही फार व्यापक अशी कन्सेप्ट आहे. यामध्ये वाचन साहित्याची निवड, वाचन साहित्याचं उपार्जन, वाचन साहित्यावरती ग्रंथोपस्कार आणि वाचन साहित्य वाचकांना उपलब्ध करून दिल्यानंतर त्या वाचन साहित्याच्या व्यवस्थित कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी आणि अनावश्यक वाचन साहित्य, कालबाह्य झालेलं वाचन साहित्य किंवा बदललेल्या जुन्या अभ्यासक्रमाचं वाचन साहित्य
याची रद्दबातलची प्रक्रिया, या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे जर पार पाडल्या तर चांगलं दर्जेदार वाचन साहित्य संग्रह होईल आणि वाचकांच्या गरजेनुसार योग्य वाचकाला योग्य पुस्तक मिळेल, योग्य पुस्तकाला योग्य वाचक मिळेल आणि वाचकांचा वेळ वाचेल. आणि जे सांगितलेलं आहे 5व्या सिद्धांतामध्ये, ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. त्या माध्यमातून कालबाह्य झालेली पुस्तकं, जुन्या अभ्यासक्रमाची पुस्तकं योग्य पद्धतीनुसार राईट ऑफ केल्यास एक वाचन साहित्य संग्रह विकास चांगल्या प्रकारे ग्रंथालयाला साध्य करता येईल. अशा व्यापक अर्थाने ही संकल्पना मांडण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला. अगदी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी लायब्ररी मॅनेजमेंट, कलेक्शन डेव्हलपमेंट पॉलिसी, सेटनेटच्या परीक्षांसाठी, अशा तत्सम ग्रंथालय माहितीशास्त्रातील परीक्षांसाठी आणि ग्रंथालय माहितीशास्त्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी ही कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनी अतिशय व्यापकपणे समजून घेणं आवश्यक आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ आपण बघितला. असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.